नमस्कार, न्यूज दर्पण मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। दहीहंडा येथील शेतकरी सुगतानंद तुळशीराम भटकर यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून भटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी उपोषण सुरू केले। शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। भटकर यांनी सादर केलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या त्यांनी स्पष्ट केल्या आहेत। त्यांची पहिली मागणी शेतकरी कर्जमुक्त करावी, 7/12 कोरा करा, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 2 हेक्टरची अट रद्द करा, प्रति 50,000 रुपये मदत जाहीर करा, शेतीसाठी लागणारे साहित्य बी बियाणे खते औषधे व इतर GST मुक्त करा, कडधान्यावरील शुल्क मुक्त आयात धोरण बंद करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची तात्काळ अंमलबजावणी करा, अशी यावेळी त्यांनी मागण्या केल्या। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। प्रकारे काहीच झाले नाही सर, हे आमरण उपोषणाचा कितवा दिवस आहे? माझा हा पहिलाच दिवस आहे। कोण्या ठिकाणी आहे? जिल्हाधिकारी कार्यालय अकोला। नाव जर टाकलं नाही, नाव टाकलं तर कोण असेल, दादाचं नाव टाकलं तर यायला राहील, त्याला राहील, इथं सगळंच पाहिजे। बरोबर आहे की नाही?